महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्य स्थापन केलं, वाढवलं, किल्ले जिंकले. ही एक घटना नव्हती, हा एक मोठा जर्नी होता. महाराजांनी एकच ध्येय ठरवलं होतं, स्वराज्य. पण त्यांनी एकामागून एक कन्स्ट्रेंट शोधले आणि ते क्रमाने दूर करत गेले. जेव्हा जमिनीवर शत्रू कन्स्ट्रेंट होता, तेव्हा मावळे घाटात गनिमी काव्याने लढले. समुद्र कन्स्ट्रेंट झाला, आपलं स्वतःचं आरमार उभं केलं, जलदुर्ग बांधले. जेव्हा खजिना कन्स्ट्रेंट झाला, तेव्हा सुरतीची लूट केली. जेव्हा अफजल खान चालून आला, तेव्हा सर्व शक्ती फक्त त्याच्यावर एकवटून त्याला प्रतापगडावर आणून संपवली. शाहिस्ते खान लाखोंची फौज घेऊन पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला. तेव्हा त्या एक्सटर्नल कन्स्ट्रेंटवर थेट घाव घातला. पुरंदरच्या तहावेळी एक पाऊल मागे घेतले आणि कोर वाचवून कन्स्ट्रेंटवर मात केली. तेव्हा तर संपूर्ण स्वराज्य धोक्यात आले होते. महाराजांनी क्रिएटिव्ह सोल्युशन वापरून आग्र्याच्या कैदेत तयार झालेल्या कन्स्ट्रेंटवर मात करून स्वतःची आणि शंभूराजांची सुटका करून घेतली. सिंहगड जिंकताना योग्य रिसोर्स वापरून तेथील कन्स्ट्रेंटवर मात केली. अष्टप्रधान मंडळ नेमून आपण स्वतः स्वराज्य वाढीसाठी कन्स्ट्रेंट तर होणार नाही ना याची दक्षता घेत सिस्टीम्स तयार केल्या. शेवटी राज्याभिषेक झाला आणि महाराज छत्रपती झाले. तेव्हा उरले सुरले कन्स्ट्रेंट संपले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राजे म्हणून मान्यता देखील मिळवली. नेमके हेच तुमच्या कारखान्याचे ब्लूप्रिंट आहे. एकच ध्येय ठरवा, गोल डिफाईन करा आणि मग त्याच्या मार्गातील कन्स्ट्रेंट शोधा आणि त्याला ऍड्रेस करत पुढे चला. प्रत्येक कन्स्ट्रेंटला एक्सप्लॉइट करा, बाकी सगळं त्याच्यासाठी सबऑर्डिनेट करा. पुढचा कन्स्ट्रेंट आपोआप सरफेस होतो, पुन्हा त्याला ऍड्रेस करा. हे सायकल कधीही संपत नाही. कन्स्ट्रेंट बदलत राहतात, पण डायरेक्शन एकच असली पाहिजे, आपल्याला आपल्या गोलकडे नेणारी. महाराजांनी हे 400 वर्षापूर्वी केलं होतं. तुम्ही आजपासून हे सुरू करा. हा एक वेळचा प्रोजेक्ट नाही आहे, ही सतत सिस्टीम सुधारण्याची विचार पद्धती आहे, एक हॅबिट फॉर्मिंग ऍक्टिव्हिटी आहे. आपली ही सिरीज आपण इथेच संपवू. पुन्हा भेटू नव्या सिरीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.